नमस्कार, मी PSI वैभव सांगळे. कंबाईन विजनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या यूट्यूबच्या लेक्चरमध्ये आपण जे कंबाईनला 90 दिवस बाकी राहिले म्हणजे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा जी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे, त्या 90 दिवसांचं नियोजन नेमकं कसं करायचं याच्यावरती आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन उपक्रमसुद्धा आपण सुरू केला आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण बोलू, परंतु व्हिडिओमध्ये शेवट बोलूया त्या गोष्टीवरती. महत्त्वाची गोष्ट काय की ह्या 90 दिवसाचं नेमकी नियोजन कसं करायचं. जे ऑलरेडी अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यात फरक काय असतो, तर अधिकारी हा त्या वेळेचा सदुपयोग करून व्यवस्थित नियोजन करून त्याच्यातून जास्तीत जास्त आउटपुट कसा घ्यायचा याच्यावरती फोकस करत असतो. पण विद्यार्थ्याच्या मनामध्ये भीती असते आणि कळत नकळत तो या गोष्टींच्या चुकाई करत बसतो. आता आपण या व्हिडिओमध्ये सुरू करू. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कंबाईन विजनच्या आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्या ठिकाणी आपण अनेक अभ्यासाच्या ज्या गोष्टी असतात, अभ्यास रिलेटेड ज्या गोष्टी आम्ही केल्या आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहे, मग त्याच्यामध्ये ट्रिक्स असेल खूप महत्त्वाचे जे जे काय काय असेल त्या सगळ्या गोष्टींचे अपडेट आपण टेलिग्रामला देतो. त्यानंतर आपलं कंबाईन विजन नावाचं ॲप्लिकेशन आहे, गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता. ॲपल ज्यांच्याजवळ ॲपल मोबाईल आहे त्यांनी ॲपल प्ले स्टोअरला सुद्धा ते अवेलेबल आहे. ॲप्लिकेशनमध्ये आपले आगामी काळातले उपक्रम आपण त्या ठिकाणी अपलोड करणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार. चला आता आपण सुरू करू की संयुक्त गट ब म्हणजे आपल्याला जो आजचा मेन जो टॉपिक आहे की संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 जो पेपर होणार आहे 9 नोव्हेंबर रोजी, त्या 9 नोव्हेंबरच्या पेपरचं नेमकी नियोजन कसं करायचं, त्या 90 दिवसाचं नियोजन कसं करायचं. पेपर जवळ आला, आता तुम्हाला भीती वाटत असेल की 90 दिवस राहिले, माझं होईल का, आता माझं कसं होईल, बरोबर आहे, माझा अभ्यास होईल का, रिव्हिजन होईल का, PYQ वाचून होतील का. तर मित्रांनो 30 दिवस जरी प्रॉपर दिले ना तुम्ही, म्हणजे ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याच्यासाठी बोलतो, नवीन अभ्यास करणार म्हणाल मी 30 दिवसात प्रिलिम पास करायला असं नसतं. तुमचं जोपर्यंत पूर्ण सिलेबस होत नाही, त्याच्या 1 बाय 1 रिव्हिजन होत नाही, तोपर्यंत तुमचं इथं सिलेक्शन होणं थोडंसं अवघड आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुमचं आधीच व्यवस्थित चांगलं रीडिंग झालं पाहिजे आणि 30 दिवसाचं तुम्ही प्रॉपर नियोजन केलं पाहिजे. आता तर 90 दिवस बाकी आहे, मग या 90 दिवसांचं एक व्यवस्थित जर तुमचं प्लॅनिंग असेल, व्यवस्थित जर नियोजन असेल तर हा पेपर तुमच्यासाठी अवघड नाही. आयोगाचे जर आत्ताचे पेपर बघितले तर त्याच्यावरून समजतं की आयोगाचा एक सारखा ट्रेंड आहे आणि त्या ट्रेंडनुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, तर जो आपला पेपर होणार आहे 9 नोव्हेंबरसाठी, त्यासाठी आपण आजचं लेक्चर घेतलं आहे की त्याचं नेमकी नियोजनावरती कसा भर दिला पाहिजे, काय केलं पाहिजे, रिव्हिजन कशा केल्या पाहिजे. ठीक आहे, चला नियोजन करा. नियोजन किती महत्त्वाचं आहे म्हणजे बघा ना, आपल्या देशाचं सुद्धा ज्यावेळेस कुठलाही कधी देशसुद्धा असू द्या, राज्य असू द्या, शहर असू द्या, काही असू द्या, सगळ्यात पहिला भर दिला जातो म्हणजे आपण म्हणतो की आर्थिक वर्ष सुरू होतं त्यावेळेस नियोजनापासूनच ती गोष्ट सुरू होती. तर तुमचं जे नियोजन आहे ना, आता सपोज तुमचं एक्झाम आहे पुढे 3 महिने अजून आहे, सपोज 9 नोव्हेंबरला आपला पेपर आहे, आजपासून जरी धरलं किंवा अजून 3 महिन्याच्या 2-3 दिवस जास्त असतील, लईत लई 94 ते 95 दिवस बाकी असतील या व्हिडिओच्या शूट केलेल्या दिवसापासून, तर मी म्हणतो की 90 दिवस बाकी आहे आणि 90 दिवसाचं नियोजन तुमच्याजवळ आहे का, प्रत्येक रिव्हिजनचं नियोजन तुमच्याजवळ आहे का, हा स्वतःला प्रश्न विचारा. मी पहिल्या रिव्हिजनमध्ये काय करणार, मी दुसऱ्या रिव्हिजनमध्ये काय करणार, तिसऱ्या आणि चौथ्या, म्हणजे मी माझं मायक्रो ॲनालिसिस, मायक्रो नियोजन आहे का, मी PYQ केव्हा वाचणार, मी ते ॲनालिसिस केव्हा करणार. तर ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन तुमच्याजवळ पाहिजे. आज आपण त्याच्यावरतीच बोलणार आहे की नियोजन करा. हा जो तुम्हाला सल्ला आहे आम्ही दिलेला या ठिकाणी, तर तो याच्यासाठीच दिला की ज्याचं नियोजन पक्कं आहे तोच मेरिटमध्ये दिसणार. ठीक आहे, चला रँडम अभ्यास करून तुम्ही पेपर क्रॅक करणं थोडंसं अवघड आहे मला वाटतं. या 90 दिवसात काय होणार, या 90 दिवसात तुम्ही काय करणार, 90 दिवसाचा जो प्लॅनिंग आहे, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, आम्ही काय केलं असतं आणि तुम्ही काय करायला पाहिजे. आम्ही जे केलं तेच तुम्हाला सांगणार, असाच पहिलाच शब्द आहे आपला. तर बघा 2 रिव्हिजन तुमच्या फुल रिव्हिजन होतील. फुल रिव्हिजन म्हणजे काय की तुमचं रेफरन्स बुकचा तुमचं जितकं मेन चॅप्टर आहे, जेवढे आपले सिलेबसला आहे त्याचे पूर्ण फुल रिव्हिजन होतील तुमच्या 2, जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर, आणि 2 तुमच्या क्विक रिव्हिजन होतील. आता फुल रिव्हिजन तुम्हाला माहिती कशा करायच्या,
ते आता तुम्ही आत्तापर्यंत करत आले. क्विक रिव्हिजन म्हणजे काय? क्विक रिव्हिजन म्हणजे काय? तुम्ही ज्या नोट्स काढता, नोट्स किंवा तुम्ही जे हायलाईट करून ठेवता ना पुस्तकामध्ये, हायलाईट करून, तर तुम्ही ते वाचा. ठीक आहे. हायलाईट म्हणजे ह्या आपल्या ज्या दोन आपण म्हणतो क्विक रिव्हिजन, त्या क्विक रिव्हिजन याच्या पडल्या पाहिजे. एक तर नोट्स किंवा हायलाईट. हायलाइटेड जे तुमचे पॉईंट असताना एक तर तुम्ही त्याच्या रिव्हिजन करा किंवा नोटचं रिव्हिजन करा, किंवा मागचे 5 वर्षाचं पेपरचं जर ॲनालिसिस केलं प्रॉपर 5 वर्ष, आणि नेमकी बाबा याच्या कुठले कुठले टॉपिक आले ह्या 5 वर्षात, या 5 वर्षात कुठले कुठले टॉपिक आले. जसं की मी आता भूगोलचं ॲनालिसिस केलं आणि मला समजलं की हवामान, 5 वर्षात हवामान या विषयावरती 4 प्रश्न आले. 4 प्रश्न. तर मी ह्यावेळेस भूगोल करताना काय करेल, समजा मी उदाहरण देतोय, भूगोल करताना काय करेल की हवामान पहिल्यांदा चांगला करून घेईल, त्याच्यावरचे प्रश्न प्रॉपर करेल. म्हणजे प्रायोरिटी माझी कशाला राहील की ज्या गोष्टीला आयोग वारंवार विचारतोय. बरोबर. आता राष्ट्रीय उत्पन्न याच्यावरती कायम प्रश्न येतो अर्थशास्त्राला. अर्थशास्त्र विषयामध्ये जर मी बोललो तर राष्ट्रीय उत्पन्न, बरोबर, GDP GNP याच्यावरती कायम प्रश्न येतो. तर मी काय करेल यावेळेस अर्थशास्त्र घेताना ह्या विषयाला मी प्रायोरिटी देईल. रिव्हिजन करताना, क्विक रिव्हिजन करताना याला मी प्रायोरिटीने घेईल आणि पहिल्यांदा याला पाठ करेल. पाठ करेल म्हणजे पहिल्यांदा समजून घेईल, PYQ व्यवस्थित बघल, ॲनालिसिस बघल, स्वतः ॲनालिसिस करेल त्या PYQचं. तर इथं सांगायचा मुद्दा एकच आहे की क्विक रिव्हिजन म्हणजे काय, तर धावपळ करत वाचायचं का, तर नाही, थोडासा स्मार्ट वेनी स्टडी करायचा. थोडासा आपला जो व्ह्यू आहे तो बदलायचा, म्हणजे थोडासा मोह आवरायचा. मी म्हणाल ना, आता जर एखादा टॉपिक आहे की जो मागच्या 8 वर्षात कधीच विचारला नाही, तुम्ही का वाचताय शेवटच्या क्विक रिव्हिजनमध्ये. एकतर आपल्याला 17-18 दिवसात क्विक रिव्हिजन संपवायची असते, कधी कधी 12 दिवसात, कधी कधी 2-3 दिवसात पण संपवायची असते, म्हणजे पूर्ण सब्जेक्टची. त्यात तुम्ही इतका मोठा चॅप्टर वाचणार जो की विचारलाच नाहीये. म्हणजे इनपुट आउटपुट रेशो याचा सुद्धा विचार करा. ठीक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये हार्डवर्क करणारा ठीक आहे, परंतु हार्डवर्क प्लस स्मार्टवर्क ह्या दोन्ही गोष्टी लागतात, हे सुद्धा तितकंच खरं आहे. यापुढे रिव्हिजन प्लॅनिंग कसा असायला पाहिजे तुमचा रिव्हिजन प्लॅनिंग हा जो दिलाय काहींचं, तुम्ही ह्याच्यात 1-2 दिवस खालीवर करू शकता तुमच्या सोयीनुसार. ठीक आहे, तुम्ही तुमच्या सोयीनुसार. परंतु मला असं वाटतं की तुमची जी आता पहिली रिव्हिजन सुरू होईल, 90 दिवस राहिले त्याच्यापासून, तर ती 35 दिवसात तुमची राऊंडअप होऊ शकते. 35 दिवसात तुम्ही ती रिव्हिजन पूर्ण करू शकता. तसं जरी धरलं तर आपले 5 GHचे सब्जेक्ट आहेत, 5 GHचे सब्जेक्ट असतात आणि 2 सब्जेक्ट जे आहे ते रोज करायचे असतात. कुठले? गणित बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ अँड रिझनिंग, आणि करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी. हे तर आपल्याला रोजच करायचे. आणि हे 5 सब्जेक्ट जे आहे, म्हणजे तसं जरी धरलं तर एका सब्जेक्टला 7 दिवसाचं तुम्ही 7 दिवस दिले तरी एकदम चांगली रिव्हिजन होऊ शकते. त्यात पॉलिटी असा सब्जेक्ट आहे की जो लवकर होतो, थोडासा भूगोल लवकर होतो, ते दिवस तुम्ही सायन्स आणि इकॉनॉमिक्सला देऊ शकता, जे थोडेसे लेंदी सब्जेक्ट आहे. मग बघा ना, नियोजन हे तुमच्या हातात असतं की कसं करायचं. म्हणजे मी तर सांगितलं की 7 दिवस एका सब्जेक्टला, मग तुम्ही पॉलिटी पण निवांत 7 दिवस वाचत बसला, असं नाही करायचं. ठीक आहे. आपल्या म्हणजे तुम्हाला जसं फिजिबल होईल. तुम्हाला आता सायन्स एखाद्याला सोपा जातो, 4च दिवसात संपतो, त्यांनी काय करायचं, उरलेले दिवस तो जो सब्जेक्ट थोडा टफ जातो त्याला टाकायचं. मग टफ जाणारी गोष्टी कसं करणार, मग टफ जाणाऱ्या गोष्टीला मी काय करेल, टॉपिक तर करेलच, पण सोबत त्याचं PYQचं एक्सप्लेनेशन पण व्यवस्थित करेल, PYQ पण त्याचे व्यवस्थित करेल. म्हणजे टॉपिक प्लस PYQ ह्या दोन्ही गोष्टी मी घेऊन चालेल. आता दुसरी रिव्हिजन, ज्यावेळेस मी सेकंड रिव्हिजन करेल त्यावेळेस मी काय करणार की या 25 दिवसात, म्हणजे आता बघा इथं 7 दिवस भेटत होते एका सब्जेक्टला, मॅथ रिझनिंग तर रोजच करायचं आहे, परंतु इथं 25 दिवस म्हणजे आता इथं 5च दिवस भेटणार. म्हणजे स्मार्टनेस अजून वाढवावं लागणार. मग कसं की जसं आत्ता सांगितलं, मागच्या 5 वर्षात जेवढे प्रश्न आले, ज्या टॉपिकवरती प्रश्न आले, मी ते टॉपिक ह्या रिव्हिजनमध्ये प्रॉपर करेल. मागच्या 5 वर्षात ज्या टॉपिकवरती प्रश्न आले ते टॉपिक मी ह्या 25 दिवसात प्रॉपर करेल आणि स्मार्ट वेनी करेल. म्हणजे जसं की एखादी गोष्ट आहे खूप अशी पाल्लाळीक असेल तर तिला एकदम शॉर्टकटमध्ये जिथं जिथं हायलाईट केलं आहे त्या गोष्टी वाचणार. ठीक आहे. आणि थर्ड रिव्हिजन जी 18 दिवसाची असणार आहे, हिच्यात मी दिवस डिवाईड करून घेईल की म्हणजे इथं फ्लेक्झिबल राहील की जो सोप्पा जातोय त्याला थोडे कमी दिवस जाईल. मग तिथं मी माझ्या नोट्स वगैरे वाचेल. ह्या दोन्ही रिव्हिजन कशा असतील, नोट्सच्या असतील, हायलाइटेड पॉईंटच्या असतील. ठीक आहे. मग ह्या 2 ज्या मेन रिव्हिजन होणार त्याच्यामध्ये कन्सेप्ट चांगल्या क्लिअर करून घ्या आणि इथं पाठांतरावरती भर द्या. या ठिकाणी पाठांतरावरती, मागच्या PYQ क्वेश्चन पेपरवरती, या गोष्टींवरती भर द्या. तर तुमचा एक
साधारणतः प्लॅनिंग असा असला पाहिजे ज्या 90 दिवसाचा, 9 नोव्हेंबरचा. ठीक आहे. पुढची गोष्ट, हां, आतापासून टेस्ट पेपर सोडवायला सुरुवात करा. ह्या महिन्यात किमान आता जो ऑगस्ट महिना ह्या महिन्यात तुम्ही काय करणार की दर रविवारी ज्यांनी टेस्ट पेपर लावले त्यांचं तर ठीक आहे, परंतु जे गावाकडे राहून अभ्यास करताय त्यांचं सांगतो, त्यांनी दर रविवारी काय करायचं, 11 ते 12 ह्या वेळेमध्ये तुम्हाला टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ह्याच वेळेत आयोग जसा पेपर घेतो तसं ह्या वेळेत टेस्ट पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 12 वाजले की थोडंसं त्या पेपरचं बघायचं काय काय चुकलं, एक्सप्लेनेशन प्रॉपर करायचं आणि ह्या वेळेमध्ये तुम्ही टेस्ट पेपर सॉल्व्ह करून रोज म्हणजे दर रविवारी ही गोष्ट, हा टास्क तुम्हाला घ्यायचा. टेस्ट पेपर भरपूर अवेलेबल असतात ऑनलाईन, तर हे दर रविवारी करायचं. ह्या महिन्यात पुढच्या मंथपासून तुम्ही दर आठवड्यात, एका वीकमध्ये दर आठवड्यात पुढच्या महिन्यापासून दर आठवड्यात किमान 2 पेपर सॉल्व्ह करायचे, किमान 2 पेपर. आणि टार्गेट ठेवायचं की माझं 90 दिवसात किमान 20 ते 25 टेस्ट पेपर सोडून झाले पाहिजे विथ प्रॉपर ॲनालिसिस. ठीक आहे. 20 ते 25 इतकी प्रॅक्टिस पाहिजे. चुका शून्य पाहिजे तुमच्या. म्हणजे तिथं असं नको व्हायला की सर मी 3 नंबरच्या गोळ्यावर मला गोळा करायचा होता परंतु माझ्याकडून चुकून 2 नंबरला झाला. हे तुम्हाला मेरिटमधून बाहेर काढतं. तुम्ही कॉम्पिटिशनमध्येच नाही आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही इकडं टिकमार वेगळी करताय, इकडं गोळा वेगळा करताय, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड दिसतो या ठिकाणी काय, तर इथं तुम्ही 62 मेरिट जात आहे मागचं, लक्षात घ्या. तर आपल्याला ह्या चुका टाळायच्या आहे. टाईम मॅनेजमेंट आपल्याला सगळं व्यवस्थित करायचं आहे. मग त्या दिवसाची तयारी आपण आजपासूनच करायची, 90 दिवस आधीपासूनच करायची. ठीक आहे. यापुढं हां, आता बघा, हे 90 दिवसाचं प्लॅनिंग सांगितलं. ज्याला शक्य आहे स्वतःला प्लॅन करायला, ज्याला माहिती आहे कसं प्लॅनिंग करायचं, त्यांनी बिंदास स्वतः प्लॅनिंग करायला सुरुवात करा. तुम्हालाही काही अडचण आली तर आम्ही तुमच्यासोबतच आहे. परंतु ज्यांना असं वाटतं की आमच्यासोबत म्हणजे कंबाईन व्हिजन टीमसोबत, कंबाईन व्हिजन मेंटरशिप टीमसोबत आपल्याला सगळं करायचं आहे, तर बघा, ज्यांना पूर्ण ताकदीने आणि आमच्यासोबत 90 दिवसाचं प्लॅन करायचं आहे, ऑलरेडी आपली विजयपथ बॅच चालू आहे आणि बॅच फुल पण झाली होती. परंतु काही विद्यार्थी मित्रांचा असं म्हणणं आलं की सर 90 दिवस राहिले, आता आम्हाला ॲडमिशन द्या. तर आपल्याला त्यांच्यामध्ये तुम्हाला तर ॲड करता येणार नाही, परंतु आपण नवीन तुमच्यासाठी 90 दिवसाच्या प्लॅनिंगची बॅच लॉन्च केली आहे, विजयपथ 2.0. म्हणजे या बॅचमध्ये 90 दिवसाचं तुम्हाला म्हणजे जी टार्गेटेड मेंटरशिप प्रोग्राम आहे, 90 डेज टार्गेटेड मेंटरशिप प्रोग्राम, ज्या 90 दिवसाचं ईच डे प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला दिलं जाणार. म्हणजे ह्या बॅचमध्ये आपण पुढे करू डिस्कस, प्रत्येक दिवसाचं तुम्हाला डेली शेड्यूल मिळणार, डेली शेड्यूल. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक दिवस काय वाचायचं पेपरच्या दिवसापर्यंत 8 नोव्हेंबरपर्यंत हे रोज, म्हणजे उद्याचं शेड्यूल आज तुम्हाला मिळणार, तुम्हाला उद्या काय करायचं आहे. ठीक आहे. आणि ग्रुपवरती ज्या गोष्टी पेपरमध्ये महत्त्वाच्या आहे किंवा येऊ शकत्या त्यासुद्धा गोष्टी आपण म्हणजे एक नोट्सच्या स्वरूपात आपण कंटिन्युअसली तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. एक सब्जेक्टची रिव्हिजन झाली म्हणजे तुम्ही एक सब्जेक्टची रिव्हिजन केली या टार्गेट वाईज की त्याच्यावरती लॉजिक बेस्ड रिव्हिजन लेक्चरसुद्धा आपण घेणार आहे. ते आपण ह्या बॅचमध्ये काय काय होणार त्याच्यावरती बघूयाच. परंतु विजयपथ 2.0 ही बॅच आपण यासाठी लॉन्च केलेली आहे. आता याची इन्फॉर्मेशन कशी काय तुम्हाला शेवट सगळं समजेल. नेमकी इथं समजून घ्या ह्या प्रोग्राममध्ये काय होणार आहे. पहिली गोष्ट, विद्यार्थ्यांमध्ये गफलत होती की हा प्रोग्राम मेंटरशिप आहे, इथं लेक्चरशिप प्रोग्राम नाही आहे. हा म्हणजे इथं शिकवत नाही. सब्जेक्टची पूर्ण रिव्हिजन झाल्यानंतर लॉजिक बेस्ड रिव्हिजन लेक्चर होता, ते टेलिग्रामला होता प्रायव्हेट ग्रुपला. तर हा काय लेक्चरशिप प्रोग्राम नाही, तुम्हाला शिकवत नाही आम्ही, तुम्हाला अभ्यास कसा करायचो याची योग्य पद्धत देतो. तर ह्या प्रोग्राममध्ये नेमकी काय होणार, तर बघा, जसं सांगितलं आपण 4 रिव्हिजनचे टार्गेट दिले जाणार, तुमच्याकडून 4 रिव्हिजन पूर्ण करून घेतले जाणार. त्यानंतर प्रत्येक विषयाचे टार्गेट पूर्ण झाले की त्याच्यावरती ही जी गोष्ट आहे ना कमी पडती सध्या विद्यार्थ्यांमध्ये, लॉजिक बिल्डिंग, त्याच्यावरती लॉजिक बिल्डिंगचे रिव्हिजन लेक्चर होणार. बरोबर. टाईम मॅनेजमेंट यावर विशेष सेशन आपण घेतो. बऱ्याचदा तुमचा ॲटेम्पच होत नाही पेपर, न तो ॲटेम्प कसा होईल, तर तुम्हाला कळलं पाहिजे की अरे बाबा या छोट्या छोट्या गोष्टी इथं आपण टाईमपास करतोय. मग ते ज्यावेळेस आम्ही तुम्हाला पेपर सॉल्व करून दाखवू की बघा इतक्या कमी वेळात होत होतं, तर ते मायनर गोष्टी तुम्ही शिकणार की हां 1-1 सेकंद असा चोरायचा असतो. तर टाईम मॅनेजमेंटवरती आपण सेशन घेऊ. परीक्षेच्या आधी टेस्ट पेपर दिले जातील ऑक्टोबर मंथमध्ये. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला कंबाईन व्हिजनचे
टेस्ट पेपर दिले जातील, त्याच्यात तुमची मॅपिंग होईल की समजेल की आपण तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे. वेळोवेळी आपण टेलिग्रामला काय घेणार आहे, सेशन घेणार आहे. म्हणजे टेलिग्रामच्या माध्यमातून आपण तुमच्यासोबत संवाद साधत असणार आहे. जेव्हा जेव्हा असं वाटेल की कुठली तरी गोष्ट ॲड करायची आहे, कुठलं तरी गोष्ट आहे की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, कुठला तरी आयोगाचा ट्रेंड आहे जो की समजला पाहिजे, त्यासाठी आपण काय करू, टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला काही अडचण आली तर वैयक्तिक कॉलवरती तुमचे प्रश्नही सोडवले जातात. म्हणजे काही अडचण आली तर तुम्ही वेळ घेऊन वैयक्तिक कॉल करू शकता. आम्ही तुमच्यासाठीच आहे, आम्ही तुमच्यासाठी कायम अवेलेबल असतो. आपण म्हणतो ना तत्पर आहे तुमच्यासाठी, तर ते तत्परतेचं ते की वैयक्तिक कॉलवर तुमचे मार्गदर्शन केले जाईल. फक्त एक वेळ घ्यायचा कॉलचा आणि त्याच्यावरती तुम्हाला गाईड केलं जातं आहे. ठीक आहे. हां, आता जॉईन कोणी करायला पाहिजे, ही जे सगळ्यांनी जॉईन नाही करायचं, सगळ्यांनी जॉईन पण करायचं नाही. बघा, जे जे पॉईंट दिले ते एकदा व्यवस्थित बघा की ज्यांची पूर्वपरीक्षा थोड्यावरून जाते. म्हणजे बघा ना, काही लोक 4-5 वर्षापासून करताय, परंतु कधी कधी 2 मार्क, कधी कधी 3 मार्क, 4 मार्क असं थोड्यावरतून येतं आणि मेरिटच्या बाहेर निघता. ठीक आहे. तर ज्यांची पूर्वपरीक्षा थोड्यावरतून जात आहे, ज्यांना पेपर जवळ आला की नियोजन जमत नाही, गडबडून जाता तुम्ही, काय करू काय नाही, मग दिवस असाच निघून जातो. मग ज्यांना असं होतं आहे त्यांनी, ज्यांच्या अभ्यासात सातत्य नसतं, म्हणजे एक दिवस फुल अभ्यास करतो, एक दिवस एकदम चिल मारतो, अशा लोकांसाठी ज्यांची आणि हे जरी असेल सातत्य नसेल, तुम्हाला असं वाटेल की तुम्ही जॉईन केला आणि तुमचं सातत्य 100% होईल, तसं नाही. तुम्हाला खरंच करायची इच्छा असेल ना, ज्यांची 100% देऊन करायची तयारी आहे, अभ्यास करायची तयारी आहे त्यांनी, आणि जे परीक्षेला घेऊन पूर्ण सिरियस आहे त्यांनी जॉईन करा. जे परीक्षेला घेऊन पूर्ण सिरियस आहे त्यांनीच ही मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा. हा 90 डेजचा. उगाच ॲडमिशन घेऊन आईवडिलांचे पैसे वाया घालू नका. जर पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल ह्या गोष्टीचा, तरच इथं तुम्ही एनरोल करा, ॲडमिशन घ्या. 9 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन चालू आहे. 10 ऑगस्टपासून बरोबर 90 दिवस राहणार आहे पेपरला, तर 10 ऑगस्टला आपण प्रोग्राम सुरू करणार आहे. बाकी डिटेल्स बघा. जागा लिमिटेड ठेवल्या आपण, जास्त लोकांना घेऊन आपल्याला गर्दी करण्यापेक्षा कमी लोकांत खूप चांगल्या पद्धतीने प्रोग्राम रन करायचा आहे. त्यामुळे 9 ऑगस्टपर्यंत फक्त ॲडमिशन दिलं जाईल, त्यानंतर दिलं जाणार नाही. बघा, ॲडमिशनसाठी खालील मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करा. कॉल नाही करायचा आहे. नंबर एकदा बघून घ्या, नंबर बघून घ्या. या नंबरवरती टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला, शक्य झालं तर टेलिग्रामला मेसेज करायचा. ॲडमिशनबद्दल तुम्हाला डिटेल शेअर केल्या जाईल. 97 67 56 49 45 या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, बॅचची इन्क्वायरी करू शकता. आणि लक्षात ठेवा, कॉल करायचा नाही, मेसेज करायचा आहे टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला, आणि प्रायोरिटीने टेलिग्रामला केला तर बेटर आहे. हां, आमचा जे बॅचची टोटल इन्फो पण आहे ती आमच्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. तर आमचा जो टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करून ठेवा. तिथे अभ्यासासंबंधी भरपूर गोष्टी, म्हणजे आम्ही भरपूरची माहिती अभ्यासासंबंधी या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. तुम्ही जर टेलिग्रामला गेला सर्च बॉक्समध्ये तर सेम स्पेलिंग टाका, कंबाईन व्हिजन टाका, त्या ठिकाणी तुम्हाला आमचा चॅनल दिसेल. आणि दुसरी गोष्ट, जी लिंक आहे आपल्या चॅनलची ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकतो. आपल्या ॲपची लिंक पण टाकतो. ॲप इन्स्टॉल असू द्या, थोड्याच दिवसात एक चांगला उपक्रम तुमच्यापर्यंत आणतोय. त्यानंतर हा जो आहे QR कोड, या QR कोडला तुम्ही स्कॅन करून सुद्धा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हा स्कॅन करून तुम्ही सुद्धा हा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके, आजच्या विजयपथ 2.0 जी बॅच आहे तिच्याबद्दलची सर्व माहिती, 90 दिवसांचं नियोजन, कशा रिव्हिजन करायला पाहिजे, तुमचा माइंडसेट कसा पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं आहे. आणि एक सल्ला पण असा देईल की मित्रांनो, अभ्यासात सातत्य ठेवा, सिरियसनेस ठेवा. कारण की तुमच्यासाठी तुमचे आईवडील, ही तर गोष्ट सांगायची गरज नाही आहे, कारण की आपण तितके सुज्ञ झालो आहे. तर आपले आईवडील आपल्यासाठीच सगळं करता. तुम्ही जर बाहेर राहून शिकत असाल आणि तिथं जर तुम्ही वेळ वाया घालवत असाल तर तुम्ही त्यांच्या कष्टाची जाणीव नाही ठेवत नाही आहे. तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जर खरंच चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर हा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे. आमच्यासोबत करा, नाही तर स्वतः तरी व्यवस्थित करा. ठीक आहे. तर आजच्यासाठी इतकंच. शेवटी आपला जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढेही अशाच महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहे. टेलिग्राम चॅनललाही जॉईन करून ठेवा. आणि आपलं ॲप आहे,
गुगल प्ले स्टोअरवरती थोड्याच दिवसात एक चांगला उपक्रम तिथं तुमच्यासाठी सुरू करतो आहे, तर त्याला इन्स्टॉल करा. ठीक आहे, धन्यवाद.